कोल्हापूर महानगरपालिकेची पाणीपट्टी आमच्या दप्तरी 65 कोटी निव्वळ पाणीपट्टी, लोकल सेस 13 कोटी आणि दंडनीय आकारणी 59 कोटी, विलंब शुल्क 28 कोटी, अशी सगळी मिळून 165 कोटी एवढी पाणीपट्टी थकीत आहे. जलसंपदा विभागाकडे महापालिकेची घरपट्टी 7.24 कोटी आणि पाणीपट्टी जवळजवळ 30.3 कोटी 30 लाख अशी आहे आणि त्याच्यापुढे ही कारवाई केलेली आहे. नमस्कार, मी दुर्वा दळवी, तुमचं स्वागत आहे लोकमतमध्ये. कोल्हापूरमध्ये सध्या महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांचा वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळते. एकीकडे पाटबंधारे विभागाने आहे जी महापालिकेने थकबाकी आहे, जी बाकी ठेवल्यामुळे थेट कारवाई केली, तर महापालिकेने देखील आता पाटबंधारे विभागामध्ये कारवाई करत जे कार्यालय आहेत ते सील केलेले आहेत. इतकंच नाही तर थेट पाटबंधारे विभागाचं पाणी जे नळ कनेक्शन आहे ते देखील बंद केल्याचं पाहायला मिळते. हा संपूर्ण वाद आहे. या वादामध्ये आता दोन्ही विभागामधला वाद आता चव्हाट्यावरती आले आणि त्यानुसारच दोन्ही विभागाकडनं एकमेकांवरती कारवाई केल्याचं कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. या संपूर्ण संदर्भात, या प्रकरणासंदर्भात अधिक सविस्तर आपण जाणून घेऊयात. कोल्हापुरात शुक्रवारी दोन विभागांच्या अधिकाऱ्यांचा राडा पाहायला मिळाला. एकीकडे पाटबंधारे विभागाने महापालिकेचा पाणी पुरवठा बंद करत थेट कारवाई केली, तर पंपिंग स्टेशनवर पाटबंधारेची कारवाई होताच अवघ्या काही मिनिटात महापालिका ही आक्रमक झाली. पाटबंधारे विभागाने महापालिकेला याआधी थकबाकी भरावी यासाठी वेळोवेळी नोटीस दिलेली, मात्र याबाबत गांभीर्याने दखल न घेता कोल्हापूर महापालिका अधिक पाणी उपसा करत होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने शुक्रवारी बालिंगा पंपिंग स्टेशनवर कारवाई केली. सुमारे अर्धा तास महापालिकेचे अधिकारी न आल्याने बालिंगा पंपिंग स्टेशनची कुलपे तोडून कारवाई पाटबंधारे विभागाने केली. पंपिंग स्टेशनचा मेन स्विच बंद करून कंट्रोल रूम सील करण्यात आले. कोल्हापूर महापालिकेकडून पाटबंधारे विभागाची 2011 सालापासून तब्बल 170 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यानंतर पाटबंधारे विभागाने नागदेववाडी, शिंगणापूर, काळंबावाडी पंपिंग स्टेशनवर ही कारवाई केली आहे, ज्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांची मात्र मोठी अडचण झाली आहे. आज आम्ही इथं बालिंगा पंपिंग स्टेशनला आहोत आणि आता आम्ही सगळा पाणी पुरवठा बंद केलेला आहे आणि त्यांची पाणीपट्टी, कोल्हापूर महानगरपालिकेची पाणीपट्टी आमच्या दप्तरी 65 कोटी निव्वळ पाणीपट्टी, लोकल सेस 13 कोटी आणि दंडनीय आकारणी 59 कोटी, विलंब शुल्क 28 कोटी, अशी सगळी मिळून 165 कोटी एवढी पाणीपट्टी थकीत आहे. आम्ही सकाळी 11 वाजता इथं आलो होतो. इथले कर्मचारी जे नेहमी इथं उपस्थित असतात ते आज इथं उपस्थित नव्हते. सगळ्या ठिकाणी कुलप लावली होती. पंपिंग रूमला सुद्धा कुलूप होते. आम्हाला हे कुलप तोडून आतला मेन स्विच बंद करावा लागलाय. तसा तो आम्ही बंद केलेला आहे. इशारा सील लावलेला आहे आणि आमची कुलप लावलेली आहेत आणि पाणी पुरवठा पूर्ण बंद केलेला आहे. महानगरपालिकेच्या प्रशासन फक्त आपण चर्चा करूया आणि आपण ठरवूया एवढंच बोलतायत, मात्र ते कुठल्याही ठोस काय करणार आहेत हे त्यांनी कार्यक्रम सांगितलेले नाही, लेखी पण सांगितलेलं नाही आणि तोंडी पण सांगितलेलं नाही. आणि GSTच्या रकमेतून हे भरपाई करायची वगैरे असंही ते काय बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडनं अत्यल्प प्रतिसाद असल्यामुळं आम्हाला हे पाणी पुरवठा बंद केलेला आहे. आम्ही कोल्हापुरात महापालिकेच्या थकीत पाणीपट्टीवरून पाटबंधारे विभाग चांगलेच आक्रमक झाले. कोल्हापूरचा पाणी पुरवठा बंद करताच महापालिकेनेही आता कारवाई केली आहे. जलसंपदा विभागाकडे 7 कोटी 34 लाख घरफाळा आणि 3 कोटी 33 लाख पाणीपट्टी असा एकूण 10 कोटी 57 लाखांचे महापालिकेचे देणे आहे. ही देणी न दिल्याने अवघ्या काही मिनिटात कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी जलसंपदा विभागाचे कार्यालय सील केले. शहरातले जलसंपदा विभागाचे जे ऑफिस आहे त्या या ठिकाणी आपण घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकी करता जप्तीची कार्यवाही करत आहोत. यापूर्वी जलसंपदा विभागाकडून आज सकाळी महापालिकेचे जे पाणी पुरवठ्याचे स्टेशन्स आहेत बालिंगा आणि नागदेववाडी इथले पंपिंग स्टेशन सील केलेले आहेत. खरं जे वादाचा मुद्दा आहे तो जलसंपदेची जी आमच्याकडे असणारी थकबाकी आहे तर त्या भरण्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात वारंवार बैठका होत आहेत आणि त्यात परस्पर सहमतीने साधारण 30 कोटीच्या रकमेवर सहमती झाली होती. त्यापैकी आपण गेल्या वर्षी 7 कोटी भरले होते. या वर्षी पण आपण आजपर्यंत 6 कोटी 40 लाख भरलेले आहेत आणि पाणी पुरवठा हा महापालिका कोणत्याही प्रॉफिट स्तरावर करत नसल्याने कुठेही जनसामान्यांना होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी महापालिका सुद्धा हप्त्याने जलसंपदा विभागाकडची थकबाकी फेड करण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्याच्यामध्ये
अचानक अशी सिलिंगची कार्यवाही केल्यामुळे महापालिकेने सुद्धा आज पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या थकबाकी करता इथे जलसंपदा विभागावर कारवाई केलेली आहे. महापालिकेची थकबाकी थोडी जरी असली तरी महापालिकेकडे साधारण म्हणजे जलसंपदा विभागाकडे महापालिकेची घरपट्टी 7.24 कोटी आणि पाणीपट्टी जवळजवळ 3 कोटी 30 लाख अशी आहे आणि त्याच्या पुढे ही कारवाई केलेली आहे. महापालिकेला उत्पन्न मर्यादित स्वरूपात असलं आणि पाणी पुरवठा जे करते तर आपली सुद्धा अनेक शासकीय कार्यालय असतील किंवा जिल्हा परिषद असेल यांच्याकडे ग्रामीण विभागात मोठी थकबाकी आहे. परंतु आपण तिथं सर्व दृष्टिकोन विचारात घेऊन कोणालाही पाणी हे मूळ गरज असल्या कारणाने आपण एवढी हार्श ऍक्शन घेत नाहीये. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यालय सील केल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिले पहा. जी काय पाणीपट्टी असेल आमची किंवा घरपळ्याची रक्कम असेल ती आम्ही या रकमेतून समायोजित करायला तयार आहे. परंतु त्यांच्याकडून कोणताही पाऊल उचललं गेलेलं नाहीये. खरं तर आम्हाला स्क्वेअर फूट त्यांनी जे क्षेत्रफळ धरलंय त्याच्यावर काही शंका आहेत. त्या संदर्भात आता निकम मॅडम म्हणजे महापौर निकम मॅडमने आम्हाला बोलवलेलं आहे आता 2:30 वाजता आणि घरपळ्यासंबंधी आम्ही चर्चा करणार आहोत. कसं आहे, ही शेवटी पाणीपट्टी वसुली असेल किंवा त्यांचा वसुलीचा भाग असेल ते आता मार्च एंडमुळे ही वसुली करणं भाग आहे. ह्यातूनच सगळे आमचे वसुली आणि त्या बाबतीतले खर्च निघणार आहेत. त्यामुळं आम्ही ही कारवाई करत आहोत. पण ही आता पाणी आम्ही बंद केल्यानंतर करणं हे बरोबर नव्हतं असं मला वाटतंय. त्यासाठी त्यांनी अगोदर 3 नोटीस देऊन आम्हाला पैसे भरण्याची अंतिम मुदत देऊन मगच ही कार्यवाही करायला पाहिजे होती असं माझं मत आहे. कायदेशीर बाबी धाब्यावर बसून त्यांनी ही कारवाई केली आहे आणि आम्ही मात्र त्यांना पुरेसा वेळ दिलाय आणि एकूण ह्या कालावधीमध्ये 5 ते 6 बैठका घेतलेल्या आहेत. मागच्या वर्षी आम्ही एप्रिलमध्ये मंत्र्यांसोबत म्हणजे आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या सोबत पण मिटिंग झालेली आहे. त्यानंतर आता आमचे कार्यकारी संचालक धुमाळ साहेब ह्यांच्यासोबत पण आम्ही मिटिंग घडवून आणलेली आहे आणि प्रत्येक मिटिंगसाठी पुढाकार आम्ही घेतलेला आहे. महापालिका आणि पाटबंधारे विभागातील वादावर काँग्रेसचे महापालिका विरोधी पक्षनेते राजू लाटकर यांनीही जोरदार टीका केली आहे. त्या बालिंगा उपसा केंद्र आणि नागदेवाडी पाणी उपसा केंद्राला अचानकपणे पाटबंधारे विभाग कोल्हापूर जिल्हा यांनी सील करून कोल्हापूर शहरवासियांचा पाणी सप्लाय बंद केलाय. ही दुर्दैवी बाब आहे आणि कोल्हापूर शहरवासियांच्या दृष्टीने तर अत्यंत अपमानास्पद आज ही बाब घडलेली आहे. आतापर्यंतच्या महापालिकेच्या सामाजिक राजकीय प्रक्रियेमध्ये दरवेळेला मार्च अखेरपर्यंत वसुली पाणीपट्टीची असू दे, घरपाळ्याची असू दे किंवा इतर टॅक्सेसची असू दे ही केली जाते. महापालिका सुद्धा शासकीय विभागांच्या इमारतींचे घरपाळा पाणीपट्टीची वसुली करते आणि शासकीय विभाग इरिगेशन किंवा इतर MSCB पण आमच्याकडच्या थकबाकी वसुली हा समन्वयानं होत असतो. यावेळेला तर केंद्रात आणि राज्यात आणि कोल्हापुरात सत्ता एकाच पक्षाची असताना अचानकपणे ही कारवाई आम्हा कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं दुर्दैवी बाब आहे. दरवेळेला ही थकबाकी मागं पुढे होत असायची. महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग एकमेकाच्या चर्चेतून मार्च अखेर काही थोड्या प्रमाणात एकमेकाला देवाणघेवाण करून ते काही अंशी त्यातून मार काढत होते. आता तर जवळजवळ 60 कोटीची थकबाकी आमच्यावर पाटबंधारे विभागाची असताना ती 30 कोटी काहीतरी त्याची मान्यता झाली होती. त्यामध्ये मागील 2 वर्षात 14 कोटी रुपये महापालिकेने भागवलेले आहेत आणि दरवेळेला 1 कोटी 2 कोटीचा धनादेश देत होते. तरी सुद्धा आज एक्झिक्युटिव्ह ऑफिसरने येऊन विथ मीडिया येऊन पाणी उपसा केंद्र बालिंगा आणि नागदेवाडी सील करणं म्हणजे हा समन्वय. राज्य शासनाचे मंत्री महोदय कोल्हापूरचे एकाला 3 आहेत. स्थानिक सत्ताधारी आमदार आहेत, खासदार आहेत आणि महापालिकेत पण सत्ता आहे. असं असताना हा प्रकार का घडला याचं उत्तर अजून मिळत नाही आहे. पाणीपट्टी आणि घरपाळा देणे बाकी असल्याने महापालिकेने जलसंपदा विभागावर कारवाई केली तर पंपिंग स्टेशन सील करून पाटबंधारे विभागाने महापालिकेवर कारवाई केली. 2 विभागांच्या कारवाईत मात्र भर उन्हात आता नागरिकांना पाण्यासाठी इकडे वणवण फिरावे लागणार आहे. हे दुर्दैव म्हणायची वेळ आली आहे. 2 विभागांच्या कारवाईच्या प्रकरणावर महापौर पालकमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणे आता महत्वाचे आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.